आणि आता विधानसभेच्या संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। 8, 9 आणि 10 ऑक्टोबरला जागा वाटपा संदर्भात मवियाची बैठक होणार असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। नवरात्रीनंतर मवियाच्या जास्तीत जास्त जागांची घोषणा होणार असल्याचंही विजय वडेट्टीवारांनी सांगितलंय। जागा वाटपामध्ये आम्ही खूप पुढे गेलेलो। नवरात्रामध्ये बहुतांश अधिकाधिक जागेची घोषणा करण्याचं काम आम्ही करू। 2 दिवस आमच्या बैठका झाल्या। तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंतांनी पवार गटाकडे उमेदवारीची मागणी केली आहे। पंढरपूर मंगळवेढ्यातून उमेदवारी देण्याची मागणी अनिल सावंत यांनी केली आहे। कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं अनिल सावंतांनी म्हटलंय। हो, मी मागणी केली आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, जयंत पाटील साहेब यांच्याकडे जाऊन भेटून समक्ष इच्छा व्यक्त केलेली आहे। मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव नांदेडच्या मुखेड विधानसभा लढणार आहेत। बालाजी खतगावकर भाजपच्या विद्यमान आमदारांविरोधात मैदानात उतरणार आहेत। बालाजी खतगावकरांकडून नांदेडच्या मुखेड या मतदारसंघातून लढण्याची घोषणा करण्यात आली आहे। मी माझ्या मान्यवर ज्यांच्यासोबत मी काम केलं, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, मला मुखेडसाठी आता काम करणं आवश्यक आहे असं त्यांच्या कानावर टाकून मी हे मुखेडमध्ये काम करत आहे। येणाऱ्या काळामध्ये बालाजी पाटील अभिमन्यू होण्याशिवाय राहणार नाही। सुजय विखे पाटील संगमनेरमध्ये येत असतील तर त्यांचं स्वागत करू अशी खोचक टीका बाळासाहेब थोरातांनी केली आहे। मीच नव्हे तर संगमनेरची जनता देखील त्यांचं स्वागत करण्यासाठी तयार असल्याचा टोला थोरातांनी सुजय विखे पाटलांना लगावलाय। आपण तर स्वागत केलं नव्हते, येत असतील तर स्वागत आहे असं सांगितलंय आणि मीच नाही, संगमनेर तालुक्यातली सगळी जनता त्यांचं स्वागत करायला तयार आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपला हळूहळू खड्ड्यात टाकणार असल्याची टीका भास्कर जाधवांनी केली आहे। भाजप स्वबळावर निवडून येऊ शकत नाही म्हणून शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना खड्ड्यात 2029 खाली घालायचंच आहे, ह्याच त्याचा अर्थ आहे। पण त्यांना आता हळूहळू त्यांच्याकरता खड्डा खाण्याला भाजपने सुरुवात केलेली आहे। फोडाफोडीचं राजकारण करण्याशिवाय भाजपकडे कोणतंही काम उरलं नसल्याची टीका आव्हाडांनी केली आहे। ज्या मित्रपक्षाला भाजपनं सोबत घेतलं ते मित्रपक्ष भाजपनं संपवलं असं टीकास्त्र देखील आव्हाडांनी डागलंय। एक बाळाला टाकला की दुसरा बाळ आहेच मांडीवरती। त्यांना मजबूत हाताने 40 खासदार देणारा YSR रेड्डी, जगनमोहन रेड्डी, त्याला कधी त्यांनी मांडीवरून बाजूला ठेवलं कळलंच नाही। आता बदल हवं तर आमदार नवो अशा आशाचे फलक सावंतवाडीमध्ये लागले। मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अज्ञातांकडून हे बॅनर लावण्यात आले। शिवसेना शिंदेगडाचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली। सोमेश हे शिवसेना शिंदेगडाचे मोहोळचे नेते आहेत। तसंच सोमेश हे अजितदादा गटाचे माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत। दरम्यान मोहोळमधून ते विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत। मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत लोटांगण घालत असल्याची टीका प्रतापराव जाधव यांनी केली। बाळासाहेबांनी कधी मातोश्री सोडली नाही, मात्र उद्धव ठाकरे हे दिल्लीत लोटांगण घालतात असं टीकास्त्र प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर डागलंय। आज त्यांचे सुपुत्र आणि वारसदार म्हणून येणारे उद्धव ठाकरे आज लोटांगण घालायला दिल्लीत मला मुख्यमंत्री करा म्हणून छोट्या पक्षाच्या नेत्यांच्या पुढे दिल्लीत जाऊन लोटांगण घालतात।